अब तुम लोग गलती से अगर नए हो तो सब्सक्राइब करो, वो जो लाल वाला बटन है उस पर अपने जीजा जी फेंक के मारो या फूफा जी, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए। जय श्रीराम मित्रांनो, तर आज आम्ही आंबडमध्ये आलो होतो. नाशिकचं आंबडगाव आहे, तिकडं पाणीपुरी खायला. अच्छा ठीक है. तर तुम्हाला दाखवतो त्या दादाचं पाणीपुरीचा स्टॉल. माऊली पाणीपुरी चाट सेंटर म्हणून आहे. हे दोन दादा आपले पाणीपुरी बनवतात. यांच्याकडं पाणीपुरी, भेळ, रगडा पॅटीस, दाबेली आणि खास आम्ही यांचं दही पाणीपुरी खायला आलो होतो. अरे कहना क्या चाहते हो? सिडकोवरून, म्हणजे जवळपास 3-3.5 किलोमीटरवरून आलो होतो पाणीपुरी स्पेशल पाणीपुरी खायला आलेलो. पाणीपुरी नाही, दहीपुरी आवडते आपल्याला. दहीपुरी खायला आलो होतो. आपल्याला दहीपुरी जास्त आवडते. कौन है ये लोग, कहाँ से आते हैं? बघू शकता आपला नंबर. आता आम्ही बी नंबर लावून उभा आहे. आणि हे बी तुझंच आहे ना दादा? हां, तर हे बी शिवराय अमृत तुल्य बी दादाचंच आहे आंबड गावातलं. तर हे बघा, हा सेंटर आहे त्यांचा तिकडचं. संभाजी स्टेडियमपासून राईट घेतला का सरळ आंबड गावाकडे येताना त्यांचं शॉप आहे. शिवराय अमृत तुल्य एक्झॅक्ट जय ड्रेस अँड सारीच्या समोर संध्याकाळी स्टॉल असतो त्यांचा. तर हा आपला दादा आहे पाणीपुरीवाला. आपण दादा, तुझं नाव? विशाल जाधव. आणि आपल्याकडं पाणीपुरीचे वगैरे काय रेट आहे? दहीपुरीचा काय रेट आहे? 25 रुपये. आणि पाणीपुरी 20 रुपये. दाबेली 25 रुपये. आणि रगडा पॅटीस 25. आपला ॲड्रेस कुठे आहे दादा? आपला ॲड्रेस शिवराय अमृत समोर, मराठी शाळेच्या पाठीमागे. सगळ्यांनी लवकरात लवकर दादाच्या शॉपला व्हिजिट करा. आणि दादाच्या इथली जी पाणीपुरीची टेस्ट आहे, खास आम्ही तर 3.5 किलोमीटर फक्त दहीपुरी खायला आलो होतो. तर तुम्ही बी या टेस्ट करून बघा. आणि एक्झॅक्ट दादाने जसं सांगितलं की संभाजी स्टेडियमपासून जो आपण राईड घेतो सिडकोतल्या, तिथून सरळ खाली आंबडगावकडं आलं का जय ड्रेस अँड सारीचे एक्झॅक्ट शेजारीच दादाचं शॉप आहे. तर तिथं लवकरात लवकर सगळ्यांनी व्हिजिट करा आणि दादाला बी सपोर्ट करा. एक मराठी माणसाला सपोर्ट करा की त्याने बी आपलं आयुष्यामध्ये काहीतरी केलं पाहिजे, म्हणून दादाने एक चांगला बिझनेस सुरू केलेला आहे, त्याला हेल्प करा. आणि हे शॉप बी दादाचंच आहे, टी शॉप, जे आपलं शिवराय अमृत तुल्यची ब्रँच आहे दादाची. तर त्याला बी व्हिजिट करा. थँक्यू, धन्यवाद. तर आता मला तुम्ही सांगा मित्रांनो, फूडचा ब्लॉग सुरू करू का नाही म्हणून. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. जय श्रीराम.